नमस्कार, आरोही रेसिपीच्या चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। नेहमी तेच साबुदाणा खिचडी, वरईचे तांदूळ, उपवासाचे वडे तेच खाऊन कंटाळा आला असेल तर आजची ही नवीन रेसिपी आहे, तुम्ही नक्की करून बघा। एकदम सोपी आहे आणि चटपटीत। चला तर मग तयारी करूया। इथे मी 1 वाटी साबुदाणा तांदूळ घेतला आहे आणि तो छानसा आपल्याला भाजून घ्यायचा आहे। कढईमध्ये साबुदाणा टाकून छान भाजून घेऊ। गॅसची फ्लेम ही लो टू मीडियमच ठेवायची आहे। साबुदाणा भाजून घेतल्यामुळे फुलला जातो आणि हलका आणि एकदम कुरकुरीत बनतो। साबुदाणा छान भाजलेला आहे, तो आता एका प्लेटमध्ये काढून घेऊ आणि नंतर थोडा वेळ थंड करून घेऊ। ते थंड झाले आहे, आपण आता मिक्सरला बारीक वाटून घेऊया। एकदम बारीक अशी पावडर तयार करून घेतली आहे। इथे मी 2 मध्यम आकाराचे बटाटे शिजवून घेतले आहेत। एका प्लेटमध्ये एका बारीक खिसणीने मॅश करून घेऊया। यामध्ये आपण बारीक चिरलेली हिरवी मिरची तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता। नंतर इथे चवीनुसार मीठ, जिरे, जर तुमच्याकडे उपवासाला चालत असतील तर घ्या। आता यामध्ये आपण बारीक केलेले साबुदाण्याचे पीठ थोडे थोडे करून मिक्स करूया आणि मळून घेऊया। जसे लागेल तसे ऍड करूया। थोडे थोडे करून पीठ मिक्स करूया। आपला छान असा गोळा तयार झालेला आहे। एवढं पीठ राहिलेलं आहे, त्यातील 2 चमचे असतील तेल लावून घेऊ। हे आता आपण लाटून घेऊ थोडंसं। हे लाटून झालं आहे, तर कडा सर्व बाजूने सेट करून घेऊ। हे कट करून घेऊया। हे पहा, सर्व कट करून झालेलं आहे। इथे मी तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे। तेल गरम झाले आहे, आता तेलामध्ये तळून घेऊ। गॅसची फ्लेम मीडियमच ठेवायची आहे। मीडियम गॅसवरती छान असं कुरकुरीत होतं। हे छान भाजलेलं आहे, आपण काढून घेऊया।
कसलीही पूर्वतयारी न करता उपवास स्पेशल झटपट आणि कुरकुरीत रेसिपी तयार आहे. रेसिपी आवडली असेल तर सबस्क्राईब नक्की करा.